चेंबूर दुर्घटनेवरून मनसे आक्रमक झाले। दोषींवर कारवाईसाठी मुंबईमध्ये आंदोलन करण्यात येतंय। मनसे आझाद मैदानात आंदोलन करणार आहे। अमित ठाकरेंच्या नेतृत्वातील हे आंदोलन होणार आहे। राज ठाकरे सुद्धा आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे। चेंबूर दुर्घटनेवरून मनसे आक्रमक झाले। माझ्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे आहेत। संदीपजी, आज ऐतिहासिक अशा आझाद मैदानावरती मनसेनी धडकणार आहात, तुम्ही स्वतः तिथे उपस्थित असणार आहात। हा मोर्चा नेमका कशासाठी आहे आज तुम्ही पूर्ण तयारीशीत आम्हाला पाहायला मिळतात। चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया। खरं तर पालिका प्रशासनावरती मागच्या अनेक दिवसांपासून तुम्ही बोलत आहात, अनेक घटना मुंबईमध्ये घडल्या, त्याला धरून तुम्ही अनेक प्रश्न केलेले आहेत। आजचा मोर्चा कसा असणार आहे, काय नेमकी पार्श्वभूमी? ज्या पद्धतीने सध्या देशाची परिस्थिती चालू आहे, व्यवस्थेमध्ये कोणीच कोणाला जबाबदार दिसत नाहीये। आज नीटचा पेपर फुटला, आपल्या इथे शिक्षकांच्या परीक्षेचा पेपर फुटला, 20 मुलांनी आत्महत्या केली, कोणीच जबाबदार नाही। आज मुंबईमध्ये स्कूल बसवर एक झाड कोसळलं, अनेक मुलं जखमी झाली, एका चिमुरड्याचा जीव गेला, कोणीच जबाबदार नाही। एक माणूस चालता चालता गटारात पडतो, वाहून जातो, त्याचा मृत्यू होतो, कोणीच जबाबदार नाही। या सगळ्या बेजबाबदार व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आजचा आझाद मैदानाचा मोर्चा आहे। पोलिसांनी परवानगी दिली आहे का खरं तर या आंदोलनाला? आम्हाला आझाद मैदानाची परवानगी आहे। एकीकडे आपण पाहतोय दिल्लीमधलं सीजेपीचं जे आंदोलन चिघळलेलं पाहायला मिळालं। मागच्या 2 दिवसापासून आपण तिथरी दृश्य पाहतोय। राहुल गांधी देखील मोदींच्या बंगल्याबाहेर काल निदर्शनं देताना आपल्याला पाहायला मिळालं। संपूर्ण गांधी कुटुंब असेल, आता विरोधी उतरल्यानंतर एकीकडे हा संपूर्ण आंदोलन जो आहे तो विरोधकांच्या बाजूने घेतल्यासारखं। या आंदोलनात कोणीही राजकारण आणण्याची गरज नाही। मूळ मुद्दा असा आहे की त्या मुलांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। विरोधी पक्षच का, सत्ताधारी पक्षाने उभं राहावं। आपल्या घरी सुद्धा लहान मुलं चिडतात, आपल्यावर रागवतात, आपण काय काट्यांनी बदलत नाही ना घरी त्यांना। त्यांच्याशी बोलतो, त्यांचं दुःख ऐकून घेतो, त्यांच्याशी संवाद साधतो। तर वर्षानुवर्ष दर रविवारी आम्ही तुमच्या मन की बात ऐकतोय। त्या मुलांच्या मन की बात मोदी कधी ऐकणार, हा आमचा प्रश्न आहे। खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।